नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॅन्स एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा एक्सपान्शन फॉर्म्युले हा जो चॅप्टर 5th आहे त्यामधील प्रॅक्टिस सेट 5.3 आपण ते बघणार आहोत. तर आपण 5.2 मध्ये जो एक्सपान्शन फॉर्म्युले बघितला, एक्सपान्शन ऑफ a + b क्यूब. ओके, तर त्याचप्रमाणे आपल्याला 5.3 सोडवण्यासाठी एक्सपान्शन ऑफ a - b क्यूबचं आपला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर लेट्स लर्नमध्ये बघा, ज्याप्रमाणे मी तुम्हाला एक्सपान्शन ऑफ a + b क्यूब 5.2 मध्ये जे लेक्चर आहे माझं त्यामध्ये एक्सपांड करून दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीने आहे. तसंच आपल्याला सॉल्व आउट करायचं आहे, तसंच एक्सपांड करायचं आहे. फक्त साईनचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे a + b क्यूब ऐवजी a - b क्यूब आहे. त्याचप्रमाणे a - b, a - b, a - b 3 टाइम आपण लिहून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही एकदा बघू शकता. हाऊ एक्सपांड द a + b क्यूब आणि व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दॅट a + b क्यूबचा कसा तयार झालेला आहे, त्याच पद्धतीने हे पण आहे. त्यामुळे मी तुम्हाला ओरली सांगते, तुम्ही पुस्तकात व्यवस्थित बघून करू शकता. त्याचप्रमाणे आपण 3 टाइम्स क्यूब असल्यामुळे 3 टाइम त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे आणि a - b हा बाहेर काढून a - b स्क्वेअर घेतलेला आहे, कारण त्याचं एक्सपान्शन आपल्याकडे आहे. a - b जसं आहे तसंच घ्या. a - bचं एक्सपान्शन कसं आहे, a² - 2ab + b². हे 7th मध्येच आपण शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने हे दोन्ही जे ब्रॅकेट असतात ते एकमेकांना मल्टिप्लाय असतात. त्यामुळे पहिले मी टर्म a घेणार आहे. टर्म a ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आणि -b नंतर घेऊन या पूर्ण टर्मला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. हळूहळू स्लोली जायचं बघा. a नंतर a² ब्रॅकेटमध्ये लिहा, a² - 2ab + b². नंतर -b घ्या आणि जो ब्रॅकेट सेकंड आहे तो ब्रॅकेटमध्ये जसं आहे तसंच टाकून द्या. ओके स्टुडंट, हे व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक बघा. आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा, a³ - 2a²b + ab² - a²b + 2ab² - b³ इज इक्वल टू a³ जसा आहे तसाच आणि -2a²b - a²b. बघा, हे आयडेंटिकल जे टर्म आहेत त्यांचं मायनस काय होईल, ॲडिशन होते आणि ॲडिशन होऊन कॉमन साईन कोणती ती द्यायची. -2 आणि -1 काय होईल, -3a²b. त्याचप्रमाणे मी आयडेंटिकल मार्क दिलेले आहे. ज्या आयडेंटिकल टर्म आहेत त्यांना आयडेंटिकल मार्क दिलेला आहे. ab² + 2ab², म्हणजे इथे एक आहे, इथे 2 आहे. 2 + 1 3 ab². ओके, आणि -b क्यूब जसं आहे तसं. मग a - b क्यूबचं एक्सपान्शन काय आलेलं आहे, a³ - 3a²b + 3ab² - b³. ज्याप्रमाणे a + b क्यूबचं एक्सपान्शन आहे बघा, तुम्ही एकदा मागे वळून पाहू शकता. किंवा नाव आय नो, बरोबर. इथे दोन्ही फॉर्म्युला एक्सपांड करून दाखवले. त्यांचा फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे तो आपण बघूया. a + b क्यूबचं एक्सपान्शन काय आहे, a³ + 3a²b + 3ab² + b³. आणि पुन्हा त्यांनी काय केलेले बघा, a³ + b³ + 3ab या दोन्ही याच्यातनं काय कॉमन घेतलेलं आहे, 3ab. ओके, 3ab कॉमन घेऊन a + b असा फॉर्म्युलाला यूज करून तुम्ही सॉल्व आउट केलं तरी चालेल, किंवा हा फक्त फॉर्म्युला घेऊन सॉल्व आउट केलं तरी चालेल. आता जसं a + b क्यूबचं एक्सपान्शन आहे त्याचप्रमाणे a - b क्यूबचं एक्सपान्शन आहे. फक्त चिन्हांचा फरक आहे, तो चिन्हांचा फरक तुम्ही लक्षात घ्या. चिन्हे कुठे बदलतात, a³ - 3a²b इथे बदल झालेल्या चिन्हामध्ये 3ab² जसा आहे तसंच आणि प्लस ऐवजी -b³ झालेला आहे. मग त्याप्रमाणे जसं त्यांनी पहिला फॉर्म्युला एक्सपांड करून किंवा कॉमन करून घेतलेला आहे तसंच इथे घेतलेलं आहे. a³ - b³ - 3ab कॉमन घेऊन ब्रॅकेटमध्ये a - b. हे दोन्ही फॉर्म्युला तुम्ही काय चेंजेस आहे, अगदी सेम त्यांचं एक्सपान्शन आहे, फक्त चेंजेस साईनमध्ये आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघा. हा फॉर्म्युला तुम्ही चांगला लर्न करा आणि त्यामुळे तुम्हाला लर्न केल्यानंतर कुठलंही एक्झाम्पल द्या, सगळे एक्झाम्पल अगदी इझिली सॉल्व आउट करता येईल. आता हे जे एक्झाम्पल 1st, 2nd, 3rd, 4th हे जे पुस्तकात तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सॉल्व करून दाखवले आहेत ते तुम्ही स्वतः स्टडी करा. मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.3 फर्स्ट आणि सेकंड जे 2 क्वेश्चन आहेत त्यातला फर्स्ट क्वेश्चन हा लेक्चर फर्स्ट होणार आहे आपला आणि सेकंड क्वेश्चन हा लेक्चर सेकंड होणार आहे. त्यामुळे तुम्ही फर्स्ट जे लेक्चर आहे ते अजिबात स्किप करू नका.
फार व्यवस्थित सगळे काही एक्झाम्पल असतील ते व्यवस्थित व्हिडिओ थांबवून किंवा नीट तुम्ही एका साईडला राईट डाऊन करा, एका साईडला समजून घ्या तरी चालेल, पण तुम्ही एकही एक्झाम्पल स्किप करू नका, कारण सगळे एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहेत. ओके स्टुडंट, तर आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3 मधला फर्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, आय राईट डाऊन हिअर फर्स्ट क्वेश्चन एक्सपांड अँड in which first example is 2m minus 5 cube. आता हा जो आपल्याला a minus b क्यूब त्याचं जे एक्सपान्शन फॉर्म्युला तयार झालेला आहे तो मी राईट डाऊन करून ठेवते. म्हणजे तो एकदा आपण राईट डाऊन पुढे करून ठेवला तर आपल्याला तो फॉर्म्युला यूज करून त्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्या, जेणेकरून आपल्याला लगेच लक्षात येईल a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस b क्यूब. हे त्याचं एक्सपान्शन हा फॉर्म्युला आहे, तो व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. आणि फक्त हा फॉर्म्युला आता काय करायचे, ए तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा. ए ची किंमत काय घ्यायची आपल्याला 2m आणि बी ची किंमत काय घ्यायची विद्यार्थी मित्रांनो -5. ओके, तर आता मी बघा 2m minus 5 क्यूब इज इक्वल टू a² क्यूब म्हणजे 2m क्यूब मायनस 3a². a मीन्स 2m चा स्क्वेअर घ्या, b मीन्स -5. b ची किंमत -5 किंवा तुम्ही घेताना a² b आहे ना, तर इथे फक्त b लिहा, कारण इथे मायनस साईन आहे पुढे. म्हणजे इथे तुम्ही फक्त 5 किंमत लिहा, नाही तर मायनस पुन्हा मायनस इथे कन्फ्युजन होऊ शकतं. प्लस 3a पुन्हा a म्हणजे ट्वाइस m, b मीन्स काय आहे b चा स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर मायनस इथे मायनस साइन आहे बघा, विसरू नका, -5 चा क्यूब. स्लोली जायचं. आता 2 चा क्यूब पूर्ण जी टर्म आहे त्याचं क्यूब घेत चला. 2 चा क्यूब आहे 8 आणि m चा क्यूब m क्यूब मायनस 3 इन ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर 4 आणि m चा स्क्वेअर m स्क्वेअर 5 प्लस 3 2 जा 6m. इथे मल्टिप्लिकेशन साइन दिली तरी चालेल. 5 चा स्क्वेअर -25 ओनली आणि 5 चा क्यूब काय येणार आहे, 5 चा क्यूब 125. आता मायनस आहे आणि क्यूब असल्यावर मायनसच साइन असणार आहे तिथे, इज इक्वल टू. आता यांचं मल्टिप्लिकेशन घ्या, यांचं मल्टिप्लिकेशन घ्या, जेणेकरून तुम्हाला लगेच इझी जाईल. बघा 8m क्यूब जसं आहे तसंच लिहा. आता 3 4 जा 12, 12 5 जा 70. ते आपलं काय झालेलं आहे 8m क्यूब, 3 4 जा 12 आणि 12 5 जा 60 m स्क्वेअर प्लस 6 इंटू 25 6 जा 150 m -125. हे झालं आपलं आन्सर. फक्त त्या फॉर्म्युला काय केलेलं मी, फॉर्म्युला बघायचा आणि त्यामध्ये किमती पुटअप करायच्या. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड बघूया. ओके, व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल, 4 minus p क्यूब. आता आपण काय करणार आहोत, a ची व्हॅल्यू इथे काय घ्यायची 4 आणि b ची व्हॅल्यू b इज इक्वल टू p. बस एवढंच करायचं आपल्याला आणि लगेच काय करायचं, सॉल्व आउट करायचं. a क्यूब म्हणजेच काय 4 क्यूब मायनस 3. हा फॉर्म्युला त्याच्यासाठीच आपण जवळच ठेवायचा किंवा समोर लिहून ठेवायचं. a² म्हणजे 4 स्क्वेअर, b मीन्स p प्लस 3 इंटू a 4, b मीन्स p स्क्वेअर अँड मायनस b मीन्स काय b क्यूब. अगदी स्लोली जायचं आपल्याला. 4 चा क्यूब काय विद्यार्थी मित्रांनो, 4 4 जा 16, 16 4 जा 64 निगेटिव्ह 3 इंटू 4 4 जा 16 इंटू p प्लस 3 इंटू 4 12 इंटू p स्क्वेअर मायनस p चा क्यूब p क्यूब. नाव 64 मायनस 16 3 जा 48 p प्लस 12 इंटू p स्क्वेअर म्हणजे 12p स्क्वेअर निगेटिव्ह p क्यूब. दिस इज द आन्सर ऑफ 4 मायनस p क्यूब. झालं. आता थर्ड एक्झाम्पल आहे 7x
मायनस 9y क्यूब. तसंच पुन्हा a ची व्हॅल्यू काय घ्यायची आपण 7x आणि b ची व्हॅल्यू घ्या 9y. तर बघा आता आपल्याकडे फॉर्म्युला रेडीच आहे. a क्यूब म्हणजे 7x क्यूब निगेटिव्ह 3a स्क्वेअर म्हणजे 7x स्क्वेअर. b means 9y plus 3ab square. a means 7x and b means 9y square and negative 9y cube. आता 7 चा क्यूब काय येणार आहे 7 7 जा 49. 49 ला पुन्हा 7 ने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं क्यूब आहे 343 x चा क्यूब x क्यूब. हे तुम्ही क्यूब वगैरे तुमचं करता करताच लर्न होऊन जाणार. बघा आता 3 इंटू 7 चा स्क्वेअर काय येणार 49 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर इंटू मल्टिप्लायची साइन आहे इंटू 9y प्लस 3 इंटू 7 21x मल्टिप्लाय 9 चा स्क्वेअर आहे 81 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. निगेटिव्ह क्यूब असल्यामुळे निगेटिव्ह साइन येणार आहे. 9 चा क्यूब आहे 9 9 जा 81 आणि 81 ला पुन्हा 9 ने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येतं 729 y चा क्यूब y क्यूब. इथे मी खाल्ली ती जागा नाही पुरली त्यामुळे बघा आता बघा हा 343 x क्यूब जसा आहे तसंच आहे ना निगेटिव्ह. आता ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना व्यवस्थित करा चुका होऊ देऊ नका. 49 इंटू 3 आणि इंटू 9 याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर याचं आन्सर येते. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्यवस्थित करा. मी अगोदरच करून ठेवलेलं आहे 1323 x हा x स्क्वेअर आणि हा इंटू y जसा आहे तसंच घ्या प्लस 21 इंटू 81 याचं मल्टिप्लिकेशन येतं 1701 किंवा 1701 x y स्क्वेअर आणि हा 729 y क्यूब तसाच राहणार आहे. दिस इज द आन्सर ऑफ थर्ड एक्झाम्पल. नाउ फोर्थ आय राईट हिअर 58 क्यूब. ओके आता इथे बघा आपल्याकडे दोन टर्म आहे. हे a मायनस बी क्यूब मध्ये दोन टर्म आहेत पण इथे वनच टर्म आहेत. मग आपण ज्या पद्धतीने दोन टर्म आपण फॅक्टर्स घेत असतो त्याच पद्धतीने इथे पण घ्यायचं आहे. आता 58चा आपण दोन फॅक्टर कशा पद्धतीने घेणार जेणेकरून आपल्याला इझी जाईल. अशा प्रकारे घ्यायचं की त्या युनिट प्लेसला 0 यायला पाहिजे. आता मी जर 55 प्लस 3 इज इक्वल टू 58 पण येतो पण असं टर्म आपण फॅक्टर शोधायचे की जेणेकरून युनिट प्लेसला त्या डिजिटच्या युनिट अंकाच्या किंवा नंबरची युनिट प्लेसला 0 आला तर आपल्याला त्यांचं स्क्वेअर किंवा क्यूब करायला इझी जातं. आता मी 60 मायनस 2 घेतलं तर त्याची व्हॅल्यू बदलेल का नाही. व्हॅल्यू पण बदलायला नको आणि आपल्याला सॉल्व आउट करताना इझी पण जायला पाहिजे. 60 मायनस 2 इज इक्वल टू 58च येणार. त्याचं क्यूब घेऊया. आता a ची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे 60 आणि b ची व्हॅल्यू घेणार आहे 2. आपल्याकडे फॉर्म्युला रेडीच आहे बघा 60 मायनस 2 क्यूब. काय फॉर्म्युला आहे त्यासाठीच मी ते फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. a क्यूब मीन्स 60 क्यूब मायनस 3a स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 60चा स्क्वेअर इंटू b मीन्स 2 पुन्हा इथे प्लस साइन 3ab स्क्वेअर. a मीन्स 60 b मीन्स असंच तुम्ही स्वतःशीच बोलत जर सॉल्व आउट केलं तर तुमचं जे स्क्वेअर आहे क्यूब आहे ते ऑटोमॅटिक लर्न होत जातात. त्यामुळे आपण स्वतः सॉल्व करायचं. तुम्ही फक्त बघून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही स्वतः सॉल्व आउट करणार तेवढंच तुमचं सगळे स्क्वेअर किंवा क्यूब लर्न होतील आणि स्टेप्स पण तुमच्या इझी लर्न होऊन जातील. आता 60चा स्क्वेअर क्यूब करायचा म्हणजे काय करायचा फक्त आपल्याला 6चा क्यूब घ्यायचा नंतर आपल्याला 0 त्यामध्ये पुटअप करून टाकायचा. तर 6चा स्क्वेअर काय येणार 6 6 जा 36. 36 इंटू 6 केलं तर 216 येतं म्हणजे 216 आणि 0 आहे 0वर 0चं किती घ्यायचे आपल्याला 3 0 घेऊन टाकायचे क्यूब असल्यामुळे. 3 इंटू 6चा स्क्वेअर 36 किती 0 द्यायचे 2 0 इंटू 2 अशा प्रकारे स्लोली जायचं. आणि बघा इथे इंटू 2 झालेला आपला. आता इथे आपण ही स्टेप 6 3 जा 18 इंटू 2चा स्क्वेअर घेणार 4 निगेटिव्ह 2चा क्यूब काय आहे 8
आता यांचं तिघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 216 घेऊन टाका, जसा आहे तसं पहिली टर्म घ्या. यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 3 टू जा 6 करून टाका पहिले आणि 6 ने 36ला मल्टिप्लाय करा, तेव्हा त्याचं आन्सर येईल बघा विद्यार्थी मित्रांनो 216. आणि वरती जे त्याचे 0 आहेत हे 0 लिहायला विसरू नका. म्हणजे 36 इंटू काय झालं 3 टू जा 6चा क्यूब 206 आणि हे 0 देऊन टाकायचे. असं थोडंसं आपण लॉजिकली जर गेलो तर आपल्याला मल्टिप्लिकेशन वाचतात आणि आपल्या जे एक्झाम्पल आहे लवकर सॉल्व आउट होतो. आता 180 इंटू 4 काय येणार, 180 इंटू 4चं मल्टिप्लिकेशन आहे 720 आणि -8. आता जे प्लसचे जे आहेत, ही प्लसची टर्म आहे, ही प्लसची टर्म आहे, ती तुम्ही जवळ घेतली तरी चालेल किंवा डायरेक्ट त्यांचं ॲडिशन करून नंतर जवळ घेतली तरी चालेल. आणि मायनसची टर्म मी जवळ घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन करायला इझी जाईल. आता ह्या दोघांचे पहिले काय करणार आहोत आपण, ॲडिशन करून घ्या दोघांची. 720 युनिट 10 आणि 100 प्लेसला आहे बघा मायनस, आणि हे मायनस बघा युनिट प्लेसला 0 म्हणजे त्यांचं ॲडिशन केली. मायनसची ॲडिशन होते पण साईन कॉमन द्यायची असते 0.8. अशा प्रकारे त्यांची आपण मायनसची ॲडिशन केलं, प्लसचं ॲडिशन केलं. आता आपल्याला या बिगर नंबरमधून ही स्मॉलर संख्या सबट्रॅक्ट करायची आहे. ती जर आपण सबट्रॅक्ट केली, असं जर कोणाला इझी जात नसेल व्हर्टिकली तर हॉरिझॉन्टली तुम्ही करू शकता. तर यांचं सबट्रॅक्शन येते बघा विद्यार्थी मित्रांनो 1,95,112. दिस इज द आन्सर ऑफ 58 क्यूब. बघा विद्यार्थी मित्रांनो मी पेज टर्न केलेला आहे त्यामुळे तो फॉर्म्युला मागे गेलेला आहे. मी ते वरती फॉर्म्युला राईट डाऊन करून ठेवते. a - b क्यूबचं एक्सपेन्शन आहे a क्यूब -3a² b + 3ab² - b क्यूब. म्हणजे लगेच आपल्याला फॉर्म्युला बघून एक्सपेन्शन करता येतं. 198चा क्यूब आहे. 198चा क्यूब आपल्याला 2 टर्म पाहिजे तर त्याचे फॅक्टर्स बघा 200 - 2 मायनस साईन पण पाहिजे आणि 2 फॅक्टर्स पण पाहिजे, त्यामुळे 200 - 2 त्याची व्हॅल्यू पण चेंज झालेली नाही. असे मी फॅक्टर्स घेतलेले आहेत. आता a ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे 200 आणि b ची व्हॅल्यू घ्यायची आहे 2. फॉर्म्युलामध्ये किमती पुटअप करा. 198 क्यूब इज इक्वल टू a क्यूब 200 क्यूब -3a² म्हणजे 200चा स्क्वेअर इंटू b मीन्स 2 + 3ab². a मीन्स 200, b मीन्स 2 and -b क्यूब म्हणजे 2b क्यूब. फार इझी आहे बघा. 2चा क्यूब काय येणार 8. 1 2चे किती 60 त्यापुढे देऊन टाकायचे 1 2 3 4 5 6 ओके -3 इंटू 2चा स्क्वेअर 4. 2चे किती 0 येणार स्क्वेअर असल्यामुळे 40 1 2 3 4 इंटू 2 प्लस आता इथे स्क्वेअरची साईन राहिली बघा माझी द्यायची 3ab², त्यामुळे इथे पण राहून गेली आहे. अशा प्रकारे आपणच स्वतः आपण करेक्शन करत जाणार आहोत. 3 2 जा 6 किंवा 3 इंटू 200 इंटू 2चा स्क्वेअर काय येणार 4 आणि -2चा क्यूब आहे 8. आता बघा मल्टिप्लिकेशन ज्यांचं करा त्यांच्या खाली अंडरलाईन करा. 80 लाख आहे हे 2 3 4 5 6 यांचं मल्टिप्लिकेशन 3 4 जा 12 12 2 जा 24 स्टुडंट बघा 24 आणि x0 जेवढे आहेत तेवढे देऊन टाकायचे असं मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस 3 2 जा 6 6 4 जा 24 0 किती 2 -8. पुन्हा तीच टर्म घेणार आहोत. प्लसचे काय घेणार आहोत आपण एका साईडला घेऊन घ्यायचे 3 4 5 6 ही प्लसची टर्म आहे, ही सुद्धा प्लसची टर्म आहे. निगेटिव्हचे टर्म शेजारी घ्या जेणेकरून आपल्याला सबट्रॅक्शन आणि ॲडिशन करायला इझी जाईल. आता यांचं ॲडिशन करा. यांचं ॲडिशन बघा 0 + 0 4 + 0 4 2 + 0 2 आणि 0 0 8 म्हणजे काय आलं 8 लाख 24 2400 ओके 8 करोड 2400 प्लस आता इथे मायनसचं सबट्रॅक्शन करायचं म्हणजे त्यांची ॲडिशन होईल. मायनसची ॲडिशन बघा फक्त युनिट प्लेसला 8 येणार
ओके, त्यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं, त्यांचं सबस्ट्रॅक्शन बघा व्यवस्थित करा. मी अगोदर करून ठेवलेलं आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल, तुमचा पण वेळ वाचेल. 77,62,392. This is the answer of 198 cube. Okay student, now sixth example of first question is 2p minus 1 upon 2p cube. जरी जर आपल्याला दिसायला अवघड दिसतं पण काही अवघड नाही. a ची किंमत टाका पहिले 2p आणि b ची किंमत आहे 1 upon 2p. ह्या जर व्हॅल्यू आपण पुटअप केल्या तर आपल्याला फार इझी जातं. आता बघा 2p minus 1 upon 2p cube. आपल्याकडे फॉर्म्युला आहे a क्यूब. a क्यूब मीन्स a क्यूबची व्हॅल्यू आहे 2p क्यूब प्लस मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 2p स्क्वेअर इंटू b मीन्स 1 upon 2p. स्लोली राहायचं, घाई करायची नाही. एकदा जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर सगळं इझी जातं. a मीन्स 2p, b स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 1 upon 2p स्क्वेअर मायनस 1 upon 2p क्यूब. झालं, व्हॅल्यू पुटअप केला. 2 चा क्यूब 8, p चा क्यूब p क्यूब निगेटिव्ह 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4, p चा स्क्वेअर 4, p चा स्क्वेअर p स्क्वेअर इंटू 1 upon 2p प्लस 3 इंटू 2p इंटू 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर बघा हे पूर्ण टर्मचे आपल्याला स्क्वेअर करायचे आहे. 2 चा स्क्वेअर 4, p चा स्क्वेअर p स्क्वेअर निगेटिव्ह 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब आहे 8 आणि p चा क्यूब p क्यूब. तर बघूया आपण काय आपल्याला कट करता येईल. आता मी काय करत असते बघा, ज्या मल्टिप्लिकेशन करायचे त्या टर्म खाली जर आपण अंडरलाईन केली तर आपल्याला इझी जातं. बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4. मल्टिप्लिकेशनचे टर्म म्हणजे आपण भाग देऊ शकतो. हा एक p गेला, हा एक p गेला. इकडे काही कट होतं का? 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, आणि हा एक p गेला आणि हा एक p गेला. काय उरलेले ज्या टर्म आहे त्या लिहा 8p क्यूब निगेटिव्ह 3, जे उरलेले आहे ते लिहा 2p प्लस इथे काहीच उरलेलं नाही बघा. ही टर्म इथे 1 घेतलं नाही घेतलं तरी चालेल. इथे ही टर्म पूर्ण कॅन्सल झाली. 3 इंटू 1 अपॉन इथे 2 आहे आणि हा p उरलेला आहे मायनस 1 अपॉन 8p क्यूब. बघूया आता 8p क्यूब 3 निगेटिव्ह 3 2 जा 6p मायनस 3 1 जा 3 अपॉन 2p मायनस 1 अपॉन 8p क्यूब. झालं, हे झालं आन्सर. ओके स्टुडंट, इथे मी फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. 7th एक्झाम्पल आहे 1 मायनस 1 अपॉन a क्यूब. आता a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू 1 अँड b इज इक्वल टू 1 अपॉन a. नाव पुट अप दिस व्हॅल्यू इन दिस एक्झाम्पल. a क्यूब म्हणजे 1 क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इंटू b मीन्स 1 अपॉन a प्लस 3ab स्क्वेअर म्हणजे 3a1b स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन a स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 1 अपॉन a क्यूब. एकदा की व्हॅल्यू पुटअप केल्या 1 चा क्यूब आहे 1 निगेटिव्ह 3 इंटू 1 चा क्यूब स्क्वेअर इथे 1च येणार इंटू 1 अपॉन a प्लस 3 इंटू 1 इंटू 1 चा स्क्वेअर 1 a चा स्क्वेअर a स्क्वेअर निगेटिव्ह 1 चा पण क्यूब घ्यायचा असतो तो 1च येणार आणि a चा क्यूब आहे a क्यूब. जे काही आपल्याला इथे या टर्म मल्टिप्लिकेशन खाली मी अंडरलाईन करते. जे जे कट होण्यासारखं ते कट करा. आता इथे काहीच कट होणार नाही, इथे पण होणार नाही बघा. मग काय करणार 1 मायनस 3 1 जा 3 3 1 जा 3 3 अपॉन a 3 1 जा 3 3 प्लस 3 अपॉन a स्क्वेअर निगेटिव्ह 1 अपॉन बघा विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह 1 अपॉन a क्यूब. हे झालं आपलं. इथे 1 minus 3 upon a plus 3 upon a square negative 1 upon a cube. This is the answer of 7th example. Now last example of this practice set 5.3 of first question and first lecture. Now 8th example is x upon 3 minus 3 upon x. आता हे सॉल्व करण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही कमेंट करत चला, मी तुमच्या डिफिकल्टीज रीड करते आणि तुमच्या डिफिकल्टीज किंवा कमेंट शॉर्ट आउट करते. ओके स्टुडंट, आता बघा एची व्हॅल्यू इथे लिहा. ए इज इक्वल टू काय येणार, x/3 अँड बी इज इक्वल टू 3/x. व्हॅल्यू पुटअप करा. पुन्हा मी x/3 मायनस 3/x लिहून घेतले, त्याचा क्यूब करायचा आपल्याला, इज इक्वल टू आता 3 a क्यूब म्हणजेच काय, x/3 क्यूब मायनस 3 स्क्वेअर x/3 चा स्क्वेअर इंटू b मीन्स काय आहे 3/x प्लस 3ab स्क्वेअर. a मीन्स x/3, b मीन्स 3/x स्क्वेअर निगेटिव्ह x क्यूब b क्यूब म्हणजेच काय येणार आहे 3/x चा क्यूब. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जिथे स्क्वेअर आहे तिथे स्क्वेअर करून घेऊ, जिथे क्यूब आहे तिथे क्यूब करू. x चा क्यूब आहे x क्यूब, पूर्ण टर्मचा क्यूब करायचा आहे. 3 चा क्यूब काय येणार 27 मायनस 3 इंटू x स्क्वेअर 9, 3 चा स्क्वेअर आहे 9 इंटू 3/x प्लस 3 इंटू x/3. आता याचा बघा 3 चा स्क्वेअर आहे 9 आणि x चा स्क्वेअर येणार x स्क्वेअर निगेटिव्ह 3 चा क्यूब आहे 27 आणि x चा क्यूब येणार x क्यूब. ओके, आता बघा ज्या मल्टिप्लिकेशनच्या टर्म आहे तिथे मी अंडरलाईन केलेलं आहे, जेणेकरून काही जर यांचं कटिंग होत असेल तर आपण कट करणार आहोत त्या टर्म. बघा आता इथे 3 1 जा 3, 3 3 जा 9. पुन्हा इथे 3 1 जा 3, 3 1 जा 3 कॅन्सल झाला. हा एक एक्स कट होतो, हा एक एक्स कट झाला. स्लोली जायचं, 3 कॅन्सल 3 कॅन्सल. ओके, इथे काय हा एक्स केला, हा एक एक्स कट झालेला. काय उरलेलं आहे x³ निगेटिव्ह साईन द्या. इथे काय फक्त एक्स उरलेलं बघा, निगेटिव्ह एक्स. इथे प्लस साईन द्या. इथे काय उरलेले 9. हा एक एक्स म्हणला एक एक्स कट झालेला आहे. काय उरलेले टर्म फक्त एक्स निगेटिव्ह 27/x क्यूब. हे झालं आपलं आन्सर आणि दिस इज द आन्सर ऑफ लास्ट एक्झाम्पल ऑफ फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 5.3. ओके स्टुडंट, बाय बाय, स्टे होम, स्टे सेफ.